नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलला. आता लवकरच आरोग्य विभाग भरती 2026 जाहिरात येत आहे आणि जाहिरातीच्या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे. ती माहितीसुद्धा आपण पाहणार आहे. सोबतच आरोग्य विभाग भरतीची तुम्ही तयारी करत असाल, तुमच्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी इथं सांगण्याचा प्रयत्न करेल. विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर माझ्या मित्रांनो, विषय सुरुवातीला सुरू कुठून झाला ते सांगायचं झालं तर आपण एकंदरीत थोडंसं पाहूया. माझे मित्रांनो, विषय सुरुवात झालेली आहे साधारणतः 24 जून 2026ला सर्वात प्रथम बातमी आली. राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत. आता हे जे जी-आर होता हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्ही वाचला असेल. आता माझ्या मित्रांनो, त्यानंतर सन्माननीय मंत्री महोदय सुद्धा विधानसभेमध्ये बोललेले होते. ते सुद्धा आपण पाहता यामध्ये जे होतं 1732 पदे वगळून मंजूर केलेली 5223 पदे नव्यानं निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी भरती होणार आहे, ही भरती किती पदांसाठी आहे? 5223 पदांसाठी भरती होणार आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आता एवढं क्लिअर झाल्यानंतर जसं इथं तुम्ही पाहत असेल जिल्हा रुग्णालय पदनिर्मिती, जिल्हा रुग्णालय ठाणे असं 336 खाटावरून 500 खाटांमध्ये श्रेणीवर्धित झालेलं आहे. आता असं जसं ठाण्याचं आहे, असं प्रत्येक जिल्ह्याचं आहे. हे पी-डी-एफ साधारणतः माझ्या मित्रांनो 54 पेजेसचं आहे, 30च पेज आहे. हे पी-डी-एफ पाहिलं असेल म्हणजे प्रत्येक जिथं श्रेणीवर्धित जे रुग्णालय झाले, खाटांची संख्या 100वरून 200, 200वरून 300, 300वरून 500 पर्यंत गेलेली आहे. अशा प्रकारे मग आता एवढी मोठी खाटांची संख्या वाढली तर काय होईल का तिथं मनुष्यबळ सुद्धा लागेल. तर मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून आता आपण थोडंसं इथं विचार करूया. तर आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात सगळ्यात पहिले सन्माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी माहिती दिली, की 5,000 नव्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ह्या वीकमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आहे. जाहिरात यायची असेल तर किती फास्टमध्ये ते आपण याचं थोडंसं डेमो पाहायचं. मागच्या वर्षी नगर परिषदची जाहिरात येणार, त्याची तारीख होणार, तलाठी भरती येणार. पण याचं मात्र कन्फर्म झालेलं आहे. सन्माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी या संदर्भात बोललेलं आहे. आता हे एक लेटर आलं, हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं, की सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 ची सद्यस्थिती कळवण्याबाबत हे एक आलं. आता याच्या समोरची स्टेप काय आहे? प्रत्येक रुग्णालयाच्या संदर्भात की ते समोरची स्टेप अशा प्रकारे आली माझी मित्रांनो, की सार्वजनिक आरोग्य विभागांतर मंजूर आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील 30/6 जून सध्या परिस्थिती. आता हे जे पाहिलं असेल माझ्या मित्रांनो तुम्ही, त्याच्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवा. गट क सार्वजनिक आरोग्य परिचारिका हे कुठलं आहे? मुंबईचं आहे. आणि माझ्या मित्रांनो इथं 12 रिक्त दिसतंय तुम्हाला. त्यात तज्ञ परिचारिका 33 दिसते. मनोरुग्ण तज्ञ परिचारिका 21 असे एकंदरीत 66 पदं फक्त गट क चे एका गोष्टीसाठी आहेत. आता होऊ शकते या या व्यतिरिक्त याच जिल्ह्यामध्ये आणखी वेगळ्या पदांची भरती होईल आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत याची आम्ही पुष्टी करत नाही. ज्या गोष्टी टेलिग्रामला आल्या आहेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. फक्त एवढं माझ्या मित्रांनो सांगतो, सन्माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी बोललेले आहे 5223 पदांना मंजुरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 100% जाहिरात येणार आणि जाहिरातीच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचं ते परिपत्रक आलं, परिपत्रकाच्या नंतर ह्या काही गोष्टी प्राप्त होऊ राहिल्या, जेवढ्या स्पीडनं येऊ राहिल्या असं वाटते येत्या वीकमध्ये जाहिरात आपल्याला तात्काळ पाहायला भेटू शकते. सर्वात प्रथम कधी कोणती जाहिरात येईल तर ती वाटत आहे आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे. याच्यासाठी 2 प्रकारचे पदं असतात, टेक्निकल, नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकलसाठी तर आपला जनरल सिलेबस आहे आणि टेक्निकल पदं जे आहेत ज्या पोरांनी डिप्लोमा केलेले असतील, डिग्री घेतलेल्या असतील, त्यांना त्यांच्या पदाचा 40% सिलेबस आपल्याला मागच्या भरतीपर्यंत पाहायला भेटला. या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आल्यास मी तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम घेणार आहे. भरपूर साऱ्या मुलांचे प्रश्न आहेत, की "सर याच्यासाठी आमच्यासाठी बॅच आहेत का?" तर माझी मित्रांनो ₹1999 ची बॅच आहे. सुरुवातीला ₹799 सुरुवातीला 10 मुलांना आम्ही इथं उपलब्ध करून देतोय. बॅच ही पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशनला आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात वरती अवेलेबल आहे. ही आरोग्य विभाग भरतीची नॉन टेक्निकल बॅच आहे. सर्व पदांसाठीची बॅच उपलब्ध असणार आहे. सोबतच बॅच हे लाईव्ह डिजिटल बोर्डवर शिकवलेल्या गोष्टी असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः मी जिथं रेग्युलर बेसिसवर शिकवतो आहे संपूर्ण नवीन कंटेंट आहे. 1 वर्षाची कोर्स व्हॅलिडिटी आहे. एक क्लास तुम्ही कधी पण पाहू शकता. हा माझ्या मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कुठलीही बॅचच्या संदर्भात अडचण आल्यास नक्की तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकता आणि हे 5200 पदांच्या भरतीसाठी आपण बॅच लाईव्ह केलेली आहे. पी-पी अकॅडमी
ॲप्लिकेशनची लिंक, बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही बॅच जॉइन करू शकता. त्यामध्ये साधारणतः आतापर्यंत मी 80 क्लास म्हणजे असं म्हणा मी गेल्या एका महिन्यापासून जे रेग्युलर 2-2 क्लास घेतोय, ते साधारणतः 2-2, 3-3 क्लास घेतोय. त्या सर्व गोष्टी काय तिथं अपलोड करणं चालू आहे आणि रेग्युलर बेसिसवर क्लासेस चालू आहे. विनंती आहे तुमचा संपूर्ण सिलेबस ते आरोग्य विभाग भरतीचा, नॉन टेक्निकलचा आम्ही कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करू आणि करूनच टाकू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे का त्याचबरोबर तुम्हाला नेमकं परीक्षेला कोण्या प्रकारे सामोरे जायचं याचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहे. विनंती करेल सर्वांना या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्या आणि आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात कुठलीही अपडेट्स आल्या नक्कीच आम्ही आपणापर्यंत घेऊन येणार आहे. थँक सो मच.